हरे कृष्ण. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 5, श्लोक क्रमांक 10. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. भाषांतर. जो व्यक्ती कर्मफल भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो, तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने स्पर्शिले जात नाही, त्याप्रमाणे पापकर्माने प्रभावित होत नाही. तर प्रेक्षक हो, आपण मागील भागामध्ये पाहिलं की भगवान श्रीकृष्णांचे भक्त त्यांच्या स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी नाही, तर भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी त्यांच्याच उपदेशानुसार कार्य करतात आणि म्हणून ते सर्व काही करूनही कर्मबंधनात अडकत नाहीत. जो मनुष्य श्रीकृष्णांप्रती समर्पित आहे आणि कोणत्याही भौतिक गोष्टींप्रती आसक्त नाही, तो या भौतिक संसारात राहूनही कशा प्रकारे सर्व बंधनांपासून मुक्त राहतो, कसा पापकर्मांपासून मुक्त राहतो, हे श्रीकृष्ण या श्लोकामध्ये सांगत आहेत. ते म्हणतात की ज्याप्रमाणे कमळ पुष्प पाण्यात उगवत असूनही त्याला कधी पाणी स्पर्श करू शकत नाही, त्याचप्रमाणे भगवत भक्त कर्मे, पापकर्मे आणि कर्मफळांनी भरलेल्या या भौतिक संसारामध्ये राहूनही सर्व पाप कर्मांपासून अप्रभावित राहतो, कारण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भौतिक आसक्ती नसते. उदाहरणार्थ, एखाद्या बँकेमध्ये जो कॅशियर असतो त्याच्याकडे सर्व लोक जाऊन पैसे जमा करतात. कधी कधी बँकेमध्ये खूप जास्त पैसे जमा होतात, तर कधी कधी खूप कमीही. पण त्यामुळे तो कॅशियर खुशही होत नाही किंवा दुःखीही होत नाही, कारण ते पैसे त्या कॅशियरचे स्वतःचे नसतातच. म्हणून त्याबद्दल आसक्ती न ठेवता जेव्हा तो त्याची कॅशियरची नोकरी प्रामाणिकपणे करतो, तेव्हा त्याला त्याच्या स्वतःच्या कर्मांचं फळ म्हणून त्याचा पगार दिला जातो. त्याचप्रमाणे आपणही या संसारामध्ये कर्म करताना अनासक्त झालं पाहिजे. शास्त्रांनुसार म्हणजे भगवद्गीता भागवतामध्ये जे सांगितलेलं आहे ते प्रामाणिकपणे गुरुद्वारे श्रवण करून त्याप्रमाणे प्रामाणिकपणे कर्मे केली पाहिजे. त्याने मिळणारे फळ कितीतरी पटीने जास्त मिळतं. आणि ते मिळालेलं फळ ज्याप्रमाणे तो बँकेतील कॅशियर पैसे जमा करून घेतो आणि प्रामाणिकपणे ते बँक मॅनेजरकडे सुपूर्द करतो, त्याप्रमाणे आपणही ते कर्मफळ भगवान श्रीकृष्णांना अर्पण करायचं आहे. म्हणजे त्या कर्मांचं श्रेय भगवान श्रीकृष्णांनाच द्यायचं आहे की भगवंता, मी करता नाही तर तुम्हीच करता आहात, सर्व काही तुम्हीच देणारे आहात. त्या कॅशियरला त्याच्या कर्माचं फळ म्हणजे त्याचा पगार त्या बँक मॅनेजरकडून मिळतो. त्याचप्रमाणे आपण या संसारामध्ये जे कर्म करतो त्यातून जे काही मिळतं ते सर्व श्रीकृष्णांचं असतं. तरीही आपल्याला या आपल्या कर्माचं फळ श्रीकृष्ण देतात. ही कार्यप्रणाली आहे. उदाहरणार्थ, एक भक्त आहे आणि त्याचा स्वतःचा एक सुंदर सुगंधी फुलांनी, स्वादिष्ट मधुर फळांनी आणि शीतल सावली देणाऱ्या भारदार वृक्षांनी बहरलेला विशाल बगीचा आहे. परंतु बागेशी आसक्त होऊन तो त्या बागेतील सुगंधी पुष्पे, मधुर फळे सर्व काही स्वतःच्या किंवा त्याच्या कुटुंबियांच्या संतुष्टीसाठी न वापरता तो ते सर्व काही भगवान श्रीकृष्णांच्या सेवेसाठी प्रेमाने अर्पण करतो. कारण तो जाणतो की सर्व काही देणारे भगवान श्रीकृष्णच आहेत, म्हणून सर्व काही त्यांच्याच सेवेत लागलं पाहिजे. त्याचा आध्यात्मिक लाभ तर त्याला मिळतोच, पण भगवंतांना अर्पण केल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना उपाशी वगैरे राहावं लागत नाही. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण भगवंतांना सर्व काही अर्पण केलं तर आपलं काय होणार, पण खरं तर भगवंतांना दिल्यावर भगवंत ते स्वीकारतात, तृप्त होतात आणि प्रसादाच्या रूपात आपल्याला ते परतही देतात. त्यामुळे आपणही तृप्त होतो. प्रेक्षक हो, अध्यात्म म्हणजे जबाबदाऱ्यांमधून पळवाट काढणं नव्हे, तर अध्यात्म म्हणजे आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना आपल्या सर्वात मोठ्या शुभचिंतकाप्रतीच्या, सुहृदाप्रतीच्या म्हणजेच भगवंतांप्रतीच्या जबाबदाऱ्यांना स्वीकारणं होय. जबाबदार होणं म्हणजे फक्त या जगातील लोकांप्रती जबाबदार होणं नव्हे, तर खरोखर जबाबदार होणं म्हणजे परमेश्वराप्रतीही जबाबदार होणं होय. आणि जे असं जीवन जगतात त्यांना परमेश्वराच्या समाधानाची कबुली तर मिळतेच. त्यामुळे त्या बागेच्या मालकाने ती फळं, फुलं सर्व काही भगवंतांना अर्पण केलं तर त्याच्या कुटुंबियांना उपाशी मारणं होत नाही.
तर त्यांच्या सर्व इंद्रियांना पवित्र अन्न मिळतं. त्यानं त्यांचं मन, सर्व इंद्रिये समाधानी होतात आणि आत्माही शुद्ध होतो. भगवंतांच्या प्रसन्नतेत त्यांना शाश्वत प्रसन्नता मिळते. उदाहरणार्थ, वृंदावनातील गोपी अनासक्ती, अलिप्तता आणि सेवेच्या भावनेने सर्व काही, मग ते त्यांनी किती कष्ट करून काढलेले गायांचे दूध असो किंवा दही, लोणी, ताक असो, त्यात खोडकर काढा केव्हा येईल आणि ते सर्व चोरून खाण्यामध्ये केव्हा आनंद घेईल याची वाट पाहायच्या. आणि त्या बदल्यात त्यांना मिळायची अमाप आध्यात्मिक तृप्ती आणि परमध्येय कृष्ण प्रेमाचं परमधन. त्यांचं मन, नेत्र, सर्वच इंद्रिये बालकृष्णाच्या त्या अद्भुत लीला पाहून संतुष्ट व्हायच्या. यात त्यांना कर्माची काही फळं वगैरे भोगावी लागत नव्हतीच. प्रेक्षक हो, भगवंत आपल्यालाही अन्न, वस्त्र, निवारा, चांगले कुटुंब इत्यादी भौतिक गोष्टी देतात आणि भगवंतच आपल्याला हरिनामाचा जप करण्याची बुद्धी, शक्ती, भक्तांचा संग, भक्ती करण्याची प्रेरणा इत्यादी आध्यात्मिक गोष्टीही देतात. म्हणून आपणही आपली कर्मफळे भगवंतांच्या सेवेत लावली पाहिजेत, म्हणजे आपल्या कमाईतील काही भाग भगवंतांच्या सेवेसाठी वापरला पाहिजे. विशिष्ट प्रकारची कर्मे करण्याकरिता भगवंतांनी प्रदान केलेलं शरीरही कृष्ण भावनेमध्ये उपयोगात आणलं पाहिजे. त्यामुळे आपल्यालाही आपल्या कर्मांची फळे भोगावी लागणार नाहीत. पण एखाद्याने कॅशियर बनून बँकेत जमा होणारा पैसा स्वतःच्याच खिशात घालून घरी गेला तर तो घरी पोहोचण्याआधीच त्याच्या घरी पोलीस पोहोचलेले असतात. मग ते पोलीस त्याच्याकडून ते पैसेही काढून घेतात, त्याची त्याला शिक्षाही दिली जाते आणि त्याची नोकरीही हातातून जाते. अशा प्रकारे चुकीची कर्म केल्याने मनुष्य या संसारात दुःख भोगतो. मग महागाई, उपासमार, पाप प्रवृत्ती इत्यादी दुःखदायक गोष्टी वाढतात. कारण मनुष्य योग्य प्रणालीनुसार चालत नाही. तो अनासक्त नाही, तो भोगी बनू इच्छितो. कारण सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या भौतिक जगतात प्रधान आहेत. सर्व जीव या 3 गुणांद्वारे नाचवले जातात. कधी रजोगुण भारी पडतो, कधी तमोगुण, तर कधी सत्वगुण भारी पडतो. या दुःखातून कायमचं बाहेर पडण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आपण कृष्ण भावना भावित राहायचं आहे. प्रेक्षक हो, मनुष्य जन्मामध्ये आत्म्याचा सनातन धर्म आहे भगवान श्रीकृष्णांची सेवा करणं. शास्त्रही आपल्याला हीच शिकवण देतात की भगवंतांशी प्रेम करा. आज जगामध्ये जवळजवळ सर्वच भाषांमध्ये श्रील प्रभुपादांनी लिहिलेली भगवद्गीता उपलब्ध आहे. जेव्हा आपण त्यातील तात्पर्य वाचू तेव्हा आपले जीवन सकारात्मक दृष्ट्या परिवर्तित होतेच. मनुष्य किती मासिके, वर्तमानपत्रे वाचण्यामध्ये वेळ घालवतो की ती कधी ना कधी श्री होणारच असतात ना. पण आपण थोडे दिवस भगवद्गीता वाचण्यासाठी दिली तर आपल्याला हे समजेल की हे किती व्यावहारिक पवित्र ज्ञान आहे. त्यासाठी आपल्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे आणि त्याबद्दल आपण ध्यानपूर्वक श्रवण केलं पाहिजे. प्रेक्षक हो, ज्या मनुष्याला भगवद्गीतेचं ज्ञान आहे, ज्याने ती वाचली आहे, श्रवण केली आहे, तो जाणतो की तो हे शरीर नाही तर आत्मा आहे आणि मन, बुद्धी, अहंकाराचे सूक्ष्म शरीर आत्म्याच्या वरील आवरण आहे. ज्याप्रमाणे सॉफ्टवेअर असते त्याप्रमाणे त्याला आपण स्पर्श करू शकत नाही, परंतु सर्व फंक्शन्स तेच करतात. हे सूक्ष्म शरीरही आत्म्यामुळे जिवंत असते आणि आत्मा देखील जिवंत असतो कारण त्यामध्ये परमात्मा असतात. आणि सूक्ष्म शरीराच्या वरील आवरण म्हणजे पंचतत्वांनी बनलेलं हे स्थूल शरीर. परंतु हे स्थूल शरीर किंवा सूक्ष्म शरीर म्हणजे आपण नाही, तर आपण आत्मा म्हणजे परमात्म्याचा, भगवान श्रीकृष्णांचा अंश आहोत हे कृष्ण भक्त जाणतात. म्हणून ते प्रत्येक क्षणी कृष्ण भावना भावित राहण्याचा प्रयत्न करतात आणि ते जाणतात की मला जे हे सूक्ष्म शरीर किंवा स्थूल शरीर मिळालेलं आहे ती श्रीकृष्णांची संपत्ती असल्यामुळे श्रीकृष्णांच्या सेवेमध्येच उपयोगात आणली पाहिजे. सर्व काही भगवान श्रीकृष्णांचं आहे, आपलं काहीच नाही. श्रीकृष्ण सर्व कारणांचे कारण आहेत. जो मनुष्य या ज्ञानाचा अनुभव करतो तो कधीही स्वामित्वाचा दावा करत नाही. आणि म्हणून त्याच्याकडे जे काही आहे, मग त्याचं कुटुंब असो, धन असो की त्याचं शरीर, ते सर्व काही श्रीकृष्णांचं आहे. तेच सर्व गोष्टींचे अधिपती आहेत हे जाणून तो त्यांना श्रीकृष्णांच्या सेवेत लावतो. श्रीकृष्णांनी दिलेलं श्रीकृष्णांच्या सेवेत कसं वापरता येईल यासाठी तो त्याच्या बुद्धीचा उपयोग करतो आणि या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊनच तो कर्म करतो आणि स्वतः सकट त्याच्या कर्मांची फळंसुद्धा भगवंतांनाच अर्पण करतो.
आणि म्हणून तो कर्मबंधनात अडकत नाही, त्याला पापकर्म प्रभावित करू शकत नाही. आणि मग ज्याप्रमाणे कमलपत्र पाण्यात राहूनही ओले होत नाही, त्याप्रमाणे हे शरीरही पापकर्मांच्या कल्मशांच्या अतीतच राहते. तेव्हाच आपण भगवतधामी परत जाऊ शकतो. अशा प्रकारे प्रेमाचे आदानप्रदान होते. प्रेक्षक हो, कृष्ण प्रेम प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयात सुप्त अवस्थेमध्ये असतेच. कारण आपण प्रत्येक जण भगवान श्रीकृष्णांचे अंश आहोत आणि श्रीकृष्णांमध्येही आपल्या प्रत्येकाप्रती प्रेम आहे. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे 5 वर्षांचा लहान मुलगा आहे, त्याची होणारी पत्नी कुठेतरी या पृथ्वीच्या कुठल्या तरी कोपऱ्यात आहे, परंतु आत्ता तो ते जाणत नाही. त्यामुळे त्याला तिच्याबद्दल काही प्रेमही नाही. परंतु त्या मुलाच्या हृदयामध्ये त्याच्या होणाऱ्या पत्नीबद्दल आणि त्या मुलीच्या म्हणजे त्या पत्नीच्या हृदयामध्ये तिच्या होणाऱ्या पतीबद्दल सुप्त अवस्थेमध्ये प्रेम असतंच. ते दोघेही जेव्हा लग्नायोग्य होतात तेव्हा त्यांचं लग्न होतं आणि तेव्हा ते एकमेकांची सेवा करतात. कारण तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये जे जीवनसाथीबद्दलचं सुप्त प्रेम असतं ते जागृत झालेलं असतं. त्याचप्रमाणे जेव्हा जीव श्रीकृष्णांची सेवेद्वारे जोडला जातो तेव्हा त्याच्या हृदयामध्ये सुप्तावस्थेत असलेलं ते कृष्णप्रेम जागृत होतं आणि तो आत्मा त्याचं आस्वादन करू शकतो. परंतु प्रेक्षक हो, जेव्हा मनुष्य असं म्हणतो की भगवंतांनी माझ्याकडून हे हिसकावून घेतलं, ते काढून घेतलं, खरं तर सर्व काही भगवंतांचंच आहे. भगवंतच आपल्याला ते देत असतात, ते आपल्याकडून हिसकावून घेत नाहीत. तर भगवंत सर्व जीवांप्रती खूप दयाळू आहेत आणि म्हणून कोणताही जीवात्मा जेव्हा भगवान श्रीकृष्णांकडे वळतो तेव्हा ते त्या जीवाला बुद्धी देतात की जेणेकरून तो त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल. परंतु आपण या प्रेमाला पुनर्जागृत करण्याची गरज आहे. ते आपण त्यांनी पुरवलेलं त्यांच्याच सेवेत वापरून त्यांची सेवा करून करू शकतो. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे वडील मुलाला काही चॉकलेट्स आणून देतात आणि त्यातीलच 1-2 चॉकलेट मुलगा त्याच्या वडिलांना देऊन म्हणतो की हे तुमच्यासाठी खूप छान आहेत, तेव्हा वडील हसून ते घेतात. परंतु त्यांना त्या चॉकलेट्समध्ये काही रुची नसते, तर त्यांना त्या मुलाचं त्यांच्या प्रतीचं प्रेम भावतं. म्हणून आपण सर्व काही भगवंतांच्या सेवेमध्येच लावलं पाहिजे, अर्पण केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला आपल्या कर्मांची जी फळं मिळतात त्याचं श्रेय भगवंतांना दिलं पाहिजे. कारण कर्मफळे भगवंतांना अर्पण केल्यावर प्रारब्ध नष्ट होतात आणि नवीन प्रारब्धही बनत नाहीत. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण जी काही कर्मे करतो त्याची काही ना काहीतरी कर्मफळे मिळणारच असतात. कृष्ण भावनेद्वारे आपण त्यापासून वाचू शकतो, सर्व कर्मफळांपासून मुक्त होऊ शकतो, वेगळे होऊ शकतो, कर्मबंधनात अडकत नाही. म्हणजे सर्व काही भगवंतांचं आहे, म्हणून सर्व काही भगवंतांसाठी आहे आणि म्हणून आपण सर्व काही भगवंतांच्या सेवेत वापरलं पाहिजे. यालाच भक्ती म्हणतात. तर मग भक्ती म्हणजे सर्वांनीच करण्याची गोष्ट आहे. जे जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटू इच्छितात, भगवतधामी जाऊ इच्छितात, त्यांच्यासाठी भक्ती आहे आणि भक्ती करण्यामध्ये सर्वात जास्त फायदा आपलाच आहे. म्हणून आपण ती केली पाहिजे, इतरांनाही करण्यास सांगितली पाहिजे. म्हणून तर आपल्याला हे मनुष्य शरीर कृष्ण भावनेमध्ये लावण्यासाठीच मिळालेलं आहे. पण जो मनुष्य शरीर मिळाल्यानंतरही इंद्रिय तृप्तीमध्येच लागतो आणि भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करीत नाही, त्याचं मनुष्य जीवन व्यर्थ जातं. म्हणजे थोडक्यात तो भगवंतांची संपत्ती चोरूनच घेतो आणि मग चोराचं काय होतं तर त्याला शिक्षा मिळते. त्याचप्रमाणे अशा कृष्ण भावना रहित भौतिकवादी मनुष्याचंही होतं. परंतु भक्त हे जाणतो म्हणून तो सर्व काही श्रीकृष्णांच्या सेवेत लावतो आणि श्रीकृष्ण त्याला जे काही देतात ते प्रसादाच्या रूपात स्वीकारून सर्व कर्मबंधनातून मुक्त होतो. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण कर्मफलांबद्दल आसक्त न राहता सर्व कर्मे भगवंतांप्रित्यर्थ केली पाहिजेत आणि पाप कर्मांपासून अप्रभावित राहिलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. सर्व काही श्रीकृष्णांचीच संपत्ती आहे हे जाणून ती त्यांच्याच सेवेत लावूयात.
कृष्ण भावना भावित होऊयात. धन्यवाद. हरे कृष्णा.